नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। दसरा मेळावा, युतीचा मेळावा। हा दसरा मेळावा युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आपण बऱ्याच महिन्यापासून जवळपास 7 ते 8 महिन्यापासून बघतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार, ठाकरे कुटुंब आपल्याला लवकरच एकत्र दिसणार, अशा विविध बातम्या जवळपास भरपूर महिन्यापासून आपण ऐकतोय। परंतु हा दसरा मेळावा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते, काहीतरी फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे, अशी सुद्धा बातमी आहे। विविध गोष्टी आहेत, त्यावर चर्चा करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून टीजर म्हणजे दसरा मेळाव्याचं ते टीजर आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे, रिलीज करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये स्पष्ट जे आपण टॅगलाईन म्हणतो ती गर्जना ठाकरेंची असं टॅगलाईन आहे ती। आणि त्यावरून एक अंदाज बांधायचा झाला तर असं दिसतंय की तिथेच घोषणा होण्याची शक्यता आहे। आता कोणाचा दसरा मेळावा कुठे होणार, कोणत्या मैदानावर होणार ते सर्वप्रथम आपण बघूया। तर यामध्ये सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळावा होणार आहे। आणि तसेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं सांगायचं झालं तर आझाद मैदानावर हा दसरा मेळावा होणार आहे। आता ही माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता याच्यानंतर जर सांगायचं झालं तर तिथेच अशी जी माहिती मिळते की तिथेच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे कुटुंब एकत्र येणार, पुढच्या आगामी निवडणुकीसाठी एकत्र लढणार, अशी घोषणा दसरा मेळाव्यातच होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता याबाबत पुढे जर अजून एक गोष्ट सांगायची झाली तर फॉर्म्युला सुद्धा ठरला आहे, अशी बातमी सध्या समोर येत आहे। फॉर्म्युला सुद्धा झालेला आहे, त्याबद्दल माहिती द्यायची झाली तर जी माहिती समोर आलेली तर ती आहे की दादर, माहीम, लालबाग, परळी, शिवडी, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर, पश्चिम, दहिसर, भांडूपमध्ये 50-50चा फॉर्म्युला फिक्स झालाय, जवळपास डिसाईड झालेला आहे, अशी सध्या माहिती मिळते। परत लावून दाखवतो प्रॉपर, नक्कीच तुम्ही ते बघू शकता की दादर, माहीम, लालबाग, परळी, शिवडी, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर, पश्चिम, दहिसर, भांडूपमध्ये 50-50चा फॉर्म्युला आहे, अशी माहिती मिळते। आणि त्यानंतर पुढे जर सांगायचं झालं तर यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की मराठीचा बहुल भाग वगळता उर्वरित मुंबईत 60-40 या फॉर्म्युल्याने या प्रमाणात जागा वाटप होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि यामध्ये जर सांगायचं झालं तर आता या ठाकरेंची शिवसेना जी आहे ती 60% तर मनसे 40% जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतात, मराठी बहुल भाग वगळता। मराठी जो बहुल भाग आहे तो वगळता जी फॉर्म्युला आहे तो 60-40चा आहे। तर अशी सध्या माहिती मिळताना दिसते, परंतु एक जवळपास निश्चित होताना दिसतंय की दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंब एकत्र येणार याबाबतची घोषणा होऊ शकते। आपण मागे भरपूर महिन्यापासून बघतोय, भरपूर शिवतीर्थावर येणं जाणं आपण बघतोच आहे। म्हणजे अर्थातच राज ठाकरे यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेली आहे, भरपूर वेळेस घेतली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भरपूर वेळेस भेट घेतली, आपण उदय सामंत यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। तर भरपूर चक्र, हे सर्व चक्र हे अवतीभोवती राज ठाकरे यांच्या फिरताना आपण बघितलेलं आहे। परंतु आता जवळपास निश्चित झालेलं दिसतंय आगामी निवडणुकीसाठी आणि मुंबईत खास, तर तिथे जवळपास युती होणार आणि जवळपास झाली आहे, हे शिक्कामोर्तब झालाय। तर तुम्हाला काय वाटतं, दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार का? कमेंट करून नक्की सांगा। आणि तसेच हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।